पुढची बातमी आहे पावसासंदर्भातली। भिवंडी शहरामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे आणि यामुळे शहरात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचायलाही सुरुवात झाली आहे। शहरातील तीनबत्ती, बाजारपेठेचा परिसर आणि भाजी मार्केट परिसरात जवळपास 2-2 फुटांपर्यंत पाणी साचलंय। महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये नाले आणि गटारांच्या सफाईवरती खर्च झाले आणि नाले सफाई पूर्ण झाल्याचा दावाही केला गेला, पण नाले सफाईचा हा दावा पूर्णपणे फोल ठरताना दिसतोय। अनिल वर्मा आपल्याला अधिक माहिती देतात। अनिल, या पावसामुळे भिवंडी कशी जलमय झाली आहे? ज्ञानदा, आपण जर बघितलं तर रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि भिवंडी शहरातील जे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झालेला आहे। मात्र भिवंडी शहरातील तीनबत्ती परिसर असेल, बाजारपेठ परिसर असेल, भाजी मार्केट परिसर असेल, या भागामध्ये जवळपास 2-2 फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे आणि त्या ठिकाणी पाणी निघण्याचा कोणताही मार्ग नाहीये। त्यामुळे भिवंडी महानगरपालिकेने जो नाले सफाई आणि गटर सफाई यावर कोट्यवधी रुपये खर्च केले होते, ते या ठिकाणी नाले सफाई व गटर सफाई महानगरपालिकेच्या वतीने बरोबर साफ करण्यात आलेलं नाही। त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतोय आणि विशेषतः अनेक भाग जे सखल भाग आहे त्या भागामध्ये देखील पाणी साचण्यास सुरुवात झाली। त्यामुळे बरोबर, आणि हे पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरती परिणाम झाल्याचे चित्र आहे। अनिल, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।